नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विटा शहरातील शैक्षणिक क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। विट्यातील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकानेच महिलांना अश्लील पत्रे पाठवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या DP कुलकर्णी याच्यावर या प्रकरणात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मुख्याध्यापक DP कुलकर्णी याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र या प्रकरणात राजकीय नेते मंडळींचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप नागरी संघटनेचे सुनील सुतार यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप तातडीने थांबवावा, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुनील सुतार यांनी केली आहे। महिलांना अश्लील पत्रे पाठवणे, महिला समोर आल्यानंतर त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरणे, अशा माध्यमातून सेवानिवृत्त मुख्याध्यापक DP कुलकर्णी आपल्या कार्यकाळात महिलांना त्रास देत होता। नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्याने शिक्षण संस्थेत ढवळाढवळ करत महिलांना अश्लील मजकूर असलेली पत्रे पाठवून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बघूया या प्रकरणी नागरी हक्क संघटनेचे सुनील सुतार नेमके काय म्हणतात। आज आहे की महिलांच्यावर अत्याचार केल्याबाबत किंवा महिलांना लैंगिक त्रास दिल्याबद्दल दिलीप पंडितराव कुलकर्णी म्हणजे DP कुलकर्णी ह्या नराधामाला पोलिसांनी त्याच्यावर FIR करून त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। याच्यावर 5/8/2026 रोजी FIR दाखल झालेला आहे आणि त्याला 13/8/26 रोजी अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टाने त्याला 4 दिवसाची PC दिलेली आहे। PC मध्ये पोलिसांचा जबाब झाला आहे। मुख्य ह्यांना घटनाक्रम सांगायचा म्हणजे ज्या संस्थेत हा मुख्याध्यापक होता त्या संस्थेत काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ह्याचं कायमच वर्तन ह्या मुख्याध्यापकाचं पदाला शोभेल असं नालायक पद्धतीचं न शोभणारं नालायक पद्धतीचं ह्याचं वर्तणूक होती। तो महिलांच्या असहाय्यतेचा त्याच्या पदाचा वापर करून महिलांच्यावर अत्याचार करायचा आणि ह्या सर्व बाबीची संपूर्ण चर्चा, ह्या संपूर्ण माहिती ही पूर्णपणे त्या शाळेतील सर्व शिक्षकांना व कळत्या विद्यार्थ्यांना होती। त्याच्यामुळं आणि याचं संस्थाचालकाचं हितसंबंध असल्यामुळे याच्यावर कोण तक्रार द्यायला तयार नव्हतं, कारण याच्यावर तिथं दबाव निर्माण करून होता किंवा काय त्यांचं लागेबांधे असतील, त्याच्यामुळे तो याच्यावर कोण तक्रार द्यायला धजवत नव्हतं अशी परिस्थिती होती। त्याच्यामुळे याचं कायम ही प्रवृत्ती वाढत गेली आणि ह्याला कोणीही रोखलं नाही। अजून ह्याच्या बऱ्याच गैरकृत्य आहेत, हे सुद्धा पुढे येतील। बऱ्याच महिलांना त्रास दिलेत, याबाबत वारंवार काही लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारी सुद्धा दाबून ठेवण्याचा प्रयत्न केले आहेत। मुद्दा असा झाला की ह्या संस्थेतील एक 5 शिक्षिका यांनी सर्व शिक्षकांना एकत्र करून एक त्यांच्या हक्क मागण्यासाठी प्रयत्न करत होत्या। त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना अश्लीलतेच्या मार्गाने पत्र लिहून वगैरे ह्यांना परावृत्त करण्यासाठी त्यातून त्याला प्रयत्न करत होता। यामध्ये ह्याचा एक सुपारीबाज मित्र आहे आणि ह्याचा सहकारी आहे, तो पण ह्यात सामील आहे। हे दोघांचा उद्योगच आहे की अशा पद्धतीनं लोकांना किंवा त्रास देणे, महिलांना त्रास देणे, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी करणे, ह्या सगळ्यांचा विषय आहे। याबाबत असं झालं की महिलांना साधारण 30/11/25च्या दरम्यान नंतर 1-2 दिवसानंतर पत्र आली महिलांना ह्याच्यात आणि अशीच पत्र वारंवार येत होती आणि ह्यावर महिलांनी चौकशी केली असता किंवा यावर म्हणलं असतं की त्या पत्रावर खानापूरचा शिक्का दिसून आला। खानापूरचा शिक्का दिसून आल्यानंतर या तक्रारदारांनी त्याची चौकशी केल्यानंतर तिथले CC फुटेज काढल्यानंतर दिलीप कुलकर्णी विरुद्ध DP कुलकर्णी तिथं त्या पोस्टाच्या पेटीत पत्र टाकतानाचा त्यावेळी त्या CCTVत दिसून आल्यानंतर ह्या सर्व चौकशीत लक्षात आल्यानंतर ह्याच्या विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार केली। महिला आयोगाकडे साधारण त्यांनी 30 जानेवारी 2026 रोजी पत्र केले। महिला अधिकाऱ्यानं त्यानंतर हे प्रकरण शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवलं। तिथं सुद्धा ह्यानं आपल्या पदाचा आपल्या ताकदीचा वापर करून, राजकीय वापर करून ते प्रकरण दाबलं। तिथं सुद्धा त्यांना कुठला न्याय मिळाला नाही, अशा पद्धतीचं झालं। त्यानंतर परत पुन्हा महिला आयोगाकडे यांनी फॉलोअप केला। आमच्या नागरी हक्क संघटनेला यांनी अप्रोच झाल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यानंतर आम्ही सदर महिला आयोगावर रिक्वेस्ट करून सदर पोलीस स्टेशनकडे देण्याचा मागणी केली। पोलीस स्टेशनला याचा ठराव तपास आल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर हे साधारण
साधारण एक 4-5 महिन्यानंतर हा 5/8/2026 रोजी FIR दाखल करण्यात आला. FIR दाखल करून आज त्याला हे पोलिसांनी ताब्यात केलेलं आहे. FIR दाखल केल्याचं कळताच हा फरार झाला. ह्याला 5-6 दिवस म्हणजे FIR दाखल झाल्यानंतर हा जवळजवळ 8 दिवसानं सापडलेला आहे. आणि या दरम्यानच्या काळात हा कुठं फिरत होता, काय होता याची चौकशी पोलीस करत आहेत आणि त्यांनी करून तो त्याला पकडला. परंतु आमची अशी मागणी आहे ह्याच्यामध्ये की हा माणूस हा एकटा नाही, ह्याला साथीदार आहेत, ह्याच्याबरोबर एक सुपारी बहादर आहे आणि ह्याला मदत केली. म्हणजे हा फरार असताना हा कुठं फिरत होता, ह्याच्या संपर्कात कोण होतं, ह्याला कुणी लपवण्यासाठी मदत केली याचा तपास झाला पाहिजे. तसंच हे जे पत्र त्यानं टाकली ही कुठल्या लॅपटॉपमध्ये तयार केली, ह्याला कोण तयार करून देत होतं, हा कसा स्वतः हा तयार करत होता, याचा प्रिंटर पाहिजे. या सगळ्या गोष्टीची खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. आणि हे पोलीस आता प्रकरण याचा चौकशीची होताना जरा याच्यावर दबाव निर्माण झाल्याचा प्रकार दिसत आहे आम्हाला. यामागे ह्याला मदत करणारे हे नालायकपणानं वागत आहेत. कारण अशा नालायक प्रवृत्तीला जर कोण कुठलं मागं घालत असेल तर ते लोक सुद्धा त्याच प्रवृत्तीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मला त्या लोकांना असं म्हणणं आहे की हे आम्ही नालायकी खपवून घेणार नाही आणि याबाबत आम्ही याबाबत आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित त्याची अद्दल घडेल. कारण अशा पद्धतीने महिलांना कोण त्रास देत असेल असाही त्यांचा फायदा घेत असेल आणि त्यांच्या मागे जर का अशा पद्धतीनं लोक उभा राहत असतील हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. तुमचं, आमचं, पत्रकारांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी त्याला ताकद दिली पाहिजे. पोलिसांना हा तपास पारदर्शी केला पाहिजे, यासाठी सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असं झालं पाहिजे. आणि अद्याप ह्या गोष्टीचा आम्हाला असं दिसतंय की यात जे सहकार्य करणारे आहेत आणि ह्याला साथ देणारे आहेत ह्यांच्याबद्दल चौकशी होत नाहीये. ह्यांना कोण राजकीय दबावाखाली हे दाबवलं जातंय का प्रकरण. तर याबाबत आमची पोलिसांना मागणी आहे की तुम्ही ह्याचा सखोल आणि व्यवस्थित तपास करा. जे ह्यात सामील आहेत, ह्याला साथ देणार आहेत, ह्यांच्यावर तुम्ही तातडीनं कारवाई करा आणि अन्यथा आम्हाला याविरुद्ध आंदोलनाला बसावे लागेल. हे आज आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे सगळ्यांना सांगत आहेत. याचे सर्व सबळ पुरावे आज आमच्याकडे आहेत. ते सगळे तुम्हाला मी पत्रकारांना देणार आहेत. माझ्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे देणार आहेत. आणि या महिलांना न्याय मिळवण्याकरता आपण पण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी आपल्याला विनंती करतो. पत्रात नेमकं काय म्हटलं? पत्रात त्या महिलांचं अश्लीलतेबद्दल बोललेलं आहे. पत्रात त्यांना लज्जा उत्पन्न व्हावी अशा पद्धतीचं आहे, जे सांगू शकत नाही. आणि हे त्यांच्या घरात जावं या हिशोबाने त्यांच्या पत्त्यावर पाठवलेले आहेत, ह्यांना केलेले आहेत. म्हणजे ही नवीन पद्धत आहे. आता हे म्हणजे एखाद्याला हे करण्याचं, हॅरेसमेंट करण्याची एक पद्धत आहे. आणि ह्या शिकलेल्या सुजलेल्या ह्या मुख्याध्यापक असणाऱ्या माणसानं करणं म्हणजे हा नालायकपणाचा फार मोठा कळस आहे.